नमस्कार. पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण आवळ्यापासून मस्त अशी चटपटीत आणि सॉफ्ट अशी आवळा कँडी कशी तयार करायची ते बघणार आहोत. आवळ्यांचे गुणधर्म आणि फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत. आता हे आवळे आपल्याला जर वर्षभर स्टोअर करून ठेवायचे असतील तर ही आवळा कँडी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतील इतकी छान सॉफ्ट अशी ही आवळा कँडी तयार होते. अर्धा किलो आवळे घेतलेत आणि आवळे बुडतील एवढं पाणी घ्यायचं आणि आवळे 15 ते 20 मिनिटं असे भिजत ठेवायचे. त्यानंतर चांगले चोळून घ्यायचे. म्हणजे यावरती जर माती, कचरा काही असेल तर ती निघून जाते. आवळे घेताना लहान, मोठे कोणत्याही आकारामध्ये तुम्ही आवळे घेऊ शकता. आवळ्यातील पाणी काढून टाकायचं आणि आवळे बॉईल करून घ्यायचे. तर इथं मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यावरती ही चाळण ठेवून आपण त्याच्यावरती आवळे वाफवून घेऊया. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये हे आवळे स्टीम करून घ्यायचे. तर आपल्याला हे झाकून 15 मिनिटं वाफवून घ्यायचे. तर इथं 15 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि हे आवळे आपल्याला साईडला काढून थंड करून घ्यायचे. आवळे असे वाफवून घेतले की पाकळ्या मोकळ्या होतात आणि बी अगदी व्यवस्थित अशी काढता येते. आता आवळे थंड झालेत. आता ह्याच्या पाकळ्या आहेत ना, त्या अगदी एकसारख्या सगळ्या एकाच आकारामध्ये तयार होतात आणि व्यवस्थित अशा काढता येतात. अजिबात आपल्याला कुठलाही त्रास न होता बीसुद्धा वेगळी करता येते. तर आता आपण ह्याच्या सगळ्या पाकळ्या वेगळ्या करून घेऊया आणि आपल्याला हे सगळं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे जर पाकळ्या अगदी बारीक-बारीक तुकड्यांमध्ये असतील ना, तर मिक्सरमध्ये त्याची अगदी बारीक पेस्ट होते आणि आपण हे वाफवूनसुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे पेस्ट होताना अजिबात ह्यामध्ये तुकडे राहत नाहीत. तर पाकळ्या बघू शकता अगदी एकसारख्या तयार झालेल्या आहेत आणि बियासुद्धा अगदी व्यवस्थित अशा वेगळ्या निघालेल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे जे आवळे आहेत ते घालून घेऊया. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सर चालू बंद करत आपल्याला ह्याची अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यामध्येच आता मी 1 इंच आल्याचे अगदी बारीक तुकडे तयार करून घेतले ते घालून घेऊया आणि ह्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया. आवळे बॉईल करून घेतल्यामुळे ते अगदी सॉफ्ट होतात. त्यामुळे त्याची जी पेस्ट आहे तीसुद्धा अगदी बारीक वाटली जाते आणि यामध्ये आवळ्याचे अजिबात कण राहत नाहीत. तर इथं बघा अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. आता इथे एका कढईमध्ये 1 चमचाभर आपण साजूक तूप घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये ही आवळ्याची पेस्ट आहे ती घालून घ्यायची. 1 चमचा तूप घातल्यामुळे आवळ्याची जी पेस्ट आहे ती कढईला अजिबात चिटकत नाही आणि ह्याला व्यवस्थित असं आपण 2 ते 3 मिनटं एकसारखं हलवत याला परतून घ्यायचं आहे. आवळ्यामध्ये जे काही पाण्याचा अंश असेल तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत ह्याला चांगलं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत आवळ्यातील पाणी सुकेपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घालून घेते आहे. मीठ आपल्याला नंतरच घालायचं आहे, नाहीतर मग आणखीन आवळ्याला पाणी सुटू शकतं. आता आपल्याला ह्याला आणखीन 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. तर गूळ घालताना अगदी बारीक गूळ चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन मेल्ट होतो. अर्धा किलो आवळ्यांसाठी इथं आपण अर्धा किलोच एवढा सेंद्रिय गूळ वापरलेला आहे. तुम्ही कोणताही गूळ इथे वापरू शकता. गूळ वितळला की हे मिश्रण थोडंसं पातळ होतं, पण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत हे मिश्रण थोडंसं दाटसर होईपर्यंत आणि पॅनपासून वेगळं होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे. आवळा कँडीसाठी आपलं हे मिश्रण झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी अगदी छोटासा गोळा घ्यायचा आणि तो हातावरती असा गोलाकार फिरवून पाहायचा. ह्याची जर अशी गोलाकार गोळी तयार झाली तर समजायचं आपलं इथं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा एवढी वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे त्याचा फ्लेवर यामध्ये चांगला उतरतो आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच आपल्याला ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे. त्यामुळे एका प्लेटमध्ये काढून ह्याला पूर्णपणे थंड करून घेऊया. तर मिश्रण इथं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे मिश्रण आता आपण गोळी करण्यासाठी अगदी तयार आहे. 1 वाटी साखरेची इथे पिठी साखर तयार करून घेतली आहे आणि त्याच्यातील जे गोळे आहेत ते सगळे फोडून घ्यायचे. आता आवळ्याच्या मिश्रणातील अगदी छोटीशी गोळी घ्यायची आणि हातावरती थोडीशी पिठी साखर लावून ही गोळी आपण अशी गोलाकार अशी गोल फिरवून घेऊया आणि मस्त ह्याची गोळी तयार झाली की ती पिठी साखरमध्ये घालून घेऊया. या पद्धतीनं आता आपण बाकीचे गोळे तयार करून घेऊया आणि याला वरून असे ह्या पद्धतीनं पिठी साखर लावून घ्यायची आणि याला छान असं कोटिंग करून घेतल्यामुळे ही गोळी आहे ती एकमेकांना अजिबात चिटकत नाही. असं एक एक गोळ्यांना जर पिठी साखर लावत बसलं तर खूप टाईम लागतो. तर सुरुवातीला आपण सगळे गोळे ते तयार करून घेऊया. यापासून गोळे बनवताना खूप जास्त मोठे गोळे बनवायचे नाहीत. अगदी छोटे-छोटे असे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि हाताला जर हे आवळ्याचं मिश्रण चिटकत असेल तर अगदी थोडंसं तुम्ही तुपाचा हात लावूनसुद्धा हे गोळे छान वळून घेऊ शकता. ही आवळा कँडी बनवायला अगदी सोपी आहे. आवळ्याच्या नियमित सेवनाने केसांची वाढ होते, केसांची गळती थांबते, त्वचा चमकदार होते, पचनक्रिया सुधारते आणि स्मरणशक्ती वाढण्याससुद्धा मदत होते. त्यामुळे आवळ्याचे सेवन आपल्या आहारामध्ये नियमित व्हावं यासाठी वर्षभरासाठी तुम्ही हा आवळा कँडी तयार करून ठेवू शकता.
पिठी साखरेमध्ये अशा ह्या आवळा कँडी सगळ्या मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर एखादी चाळण घ्यायची आणि त्या चाळणीवरती हे सगळ्या आवळा कँडी अशा घालून घ्यायच्या. म्हणजे यावरती जी एक्स्ट्राची जी पिठी साखर आहे ती सगळी निघून जाते. याच पद्धतीने आता आपण सगळ्या आवळा कँडी तयार करून घेऊया. आवळा कँडी तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे. एकमेकांना अजिबात चिटकत नाही आहे आणि दुसरं म्हणजे आवळा कँडीला जेवढी लागायची तेवढी पिठी साखर व्यवस्थित अशी लागली जाते. एक्स्ट्राची पिठी साखर निघून जाते. या पद्धतीने आता मी सगळ्या आवळा कँडी तयार करून घेतल्या आहेत. तुम्हाला ही आवळा कँडीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.